ब्रेकिंग न्यूज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक सुरू आहे। वर्षा या निवासस्थानावरती महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये महायुतीला मताधिक्य मिळालं नाही त्या मंत्र्यांची कानउघाडणी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानावरती ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। अक्षय, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक, नेमकं बैठकीमध्ये काय सध्या सुरू आहे? आपण जर बघितलं तर आज सगळ्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवरून परतल्यानंतर लगेचच बोलावली होती। संपूर्ण राज्यातले शिवसेनेचे 39 आमदार या बैठकीला उपस्थित होते। तीन आमदार जे आहेत त्या आमदारांनी त्यांचं वैयक्तिक कारण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं आणि अनुपस्थितीबाबतची पूर्वकल्पना दिली होती। आपण जर बघितलं तर या बैठकीने प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये कमी लीड मिळालं, ज्या आमदारांच्या लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या ज्या विधानसभांमध्ये पराभव झाला आणि अत्यंत मार्जिन जी आहे ती कमी होती, अशा आमदारांना नेमकं तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय करता अशा पद्धतीचा जाब एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विचारण्यात आला। तसंच आपल्या हाती सरकार आहे, आपल्या माध्यमातून निधी देखील व्यवस्थित वेळेत निधी दिला जातो। विकास कामं आणि त्यासोबतच बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आपला पक्ष हा पुढे वाटचाल करतायत। मग असं असतानाही लोकांनी आपल्याला पसंती का दिली नाही अशा पद्धतीचा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये उपस्थित केला। यासोबतच लोकसभा निवडणुकीत आपल्याला कमी जागा का मिळाल्या, आपण कुठल्या विषयावरती आणखी भर देणं गरजेचं आहे असं मत देखील आमदारांचं एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतलं। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी भरताना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरू शकत नव्हते, मात्र आता महायुती म्हणून समोर जाताना कुठल्या मतदारसंघामध्ये आपली मोठी ताकद आहे विधानसभेची आणि कुठे आपण आपले उमेदवार देऊ शकतो याबाबतची प्राथमिक चाचपणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदारांसोबतच्या बैठकीमध्ये केलेली आहे। यानंतर खासदारांची बैठक देखील एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। खासदारांची बैठक तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। त्यांची देखील समजूत आणि सांत्वन करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या बैठकांमध्ये केला जाणार आहे। जी माहिती आत्ता आपल्याला मिळते की एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जाब विचारला, त्यानंतर चर्चा केली, चाचपणी केली विधानसभांच्या जागांची आणि यानंतर आता ही बैठक जवळपास संपली आहे असं आपल्याला म्हणता येईल। या बैठकीनंतर काही अंतराने खासदारांची बैठक देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलवतील, खासदारांशी चर्चा करतील, खासदारांच्या विजयाचं गणित, त्यासोबतच नेमकं कुठे कुठे या खासदारांना कमी लीड मिळाली त्या ठिकाणी खासदारांनी विशेषतः आता खासदार निवडून आलेले आहे, खासदारांनी अधिकची कामं करावी, जनसंपर्क वाढवावा, लोकांची मनं लोकांच्या भावना जाणून घ्याव्या, त्याचा अभ्यास करावा, जेणेकरून या सगळ्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला होईल अशा संदर्भातल्या सूचना देखील आता जे खासदार आहेत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तृप्ती देण्यात येणार आहे। निश्चितच अक्षय, मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबतची बैठक संपन्न झालेली आहे आणि खासदारांची बैठक सुद्धा थोड्याच वेळामध्ये होईल। या बैठकीसंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ। तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद।